मतदार यादीत 20 वर्षांपासून चुकीची नावं ती आज आली का? मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल. मतदार यादीतल्या सुधारणेला दिला पाठिंबा. मतदार यादीतला घोळ दूर करा, मगच निवडणुका घ्या. निवडणुकीबाबत ठाकरे बंधूंचा आयोगाला अल्टिमेटम. निवडणूक आयोग म्हणजे राजा हरिश्चंद्र नाही, बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घेण्याची मागणी. वडेट्टीवार, आव्हाड, जयंत पाटलांनीही घेरलं. मतदार यादीतल्या घोळाबद्दल जयंत पाटलांचे गंभीर आरोप. मुरबाडमध्ये डॅश असणारी 400 घरं, नाशकात एकाच घरात 813 मतदार दाखवले, तर शिरूर मतदारसंघात एकाच घरात 188 मतदार. निवडणूक आयोगाचा सर्व्हर कुणीतरी चालवतोय. राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा गंभीर आरोप. नालासोपाऱ्यात सुषमा गुप्ता नावं अनेक यादीत, सकाळी नाव दाखवल्यावर संध्याकाळी कुणीतरी काढल्याचा आरोप. मतदार यादीत घोळ, मग निवडणूक पारदर्शक कशी? भाजपचा माणूस देवांग दवे आयोगाचा मीडिया हाताळतो. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा थेट आरोप. 2017 मधल्या पत्रकार परिषदेचा दाखला देत राज ठाकरेंचा अजित पवारांवर निशाणा. त्यावेळी तावातावानं बोलणारे अजित पवार आज यायला हवे होते, मिमिक्री करत लगावला टोला. निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार. शिष्टमंडळाच्या प्रश्नांपुढे अधिकारी निरुत्तर. ठाकरे बंधूंची युती झाल्यास महायुतीला फटका बसण्याची शक्यता. मुंबईतील 70 वॉर्डांमध्ये मनसेचा दरारा असल्याचं समोर. आघाडी संदर्भात काँग्रेस स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे यांचं विधान. गडचिरोलीत माओवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळे मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना 1 कोटींचा पुरस्कार जाहीर. इतर माओवाद्यांनाही आत्मसमर्पणाचं फडणवीसांचं आवाहन.